आज आपण चर्चा करणार आहोत राज्यामध्ये जे काय आपलं बीएससी नर्सिंगचं एक ब्राउचर आलतं ना, तर त्या ब्राउचर मध्ये टोटल गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत ते 2025 च्या ऍडमिशन प्रोसेससाठी किती आहेत आणि कोणत्या सिटीमध्ये किंवा कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये जे आहे ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्या कॉलेजचं नाव मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। चॉईस फिलिंग मध्ये कॉलेज कोड तुम्हाला कोणता टाकायचा आहे तो पण सांगणार आहे, त्याचबरोबर कॉलेजचा मोबाईल नंबर किंवा मेल आयडी पण शेअर करत आहे आणि कॉलेजची टोटल इनटेक कॅपॅसिटी किती आहे आणि कॉलेज गव्हर्नमेंट आहे किंवा प्रायव्हेट आहे किंवा मग गव्हर्नमेंट ऍडेड आहे ही पण इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। टोटल इनटेक कॅपॅसिटी मध्ये त्या कॉलेजमध्ये जे आहे ते 2025 ला किती मुलांची बॅच असणार आहे तर त्याची इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। पहा, सर्वात अगोदर जर आपण विचार केला तर जे नंबर 1 चं मेडिकल कॉलेज आहे त्याचा कोड तुम्हाला 9111 बघायला भेटेल। गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंगचं कॉलेज आहे मुंबईमधलं जे हॉस्पिटल या कॉलेज सोबत तुम्हाला बघायला भेटेल। याची जर इनटेक कॅपॅसिटी बघितली तर 50 सीट तुम्हाला बघायला भेटतील आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे हे कॉलेज जे आहे ते जुनं मेडिकल कॉलेज आहे आणि तुम्ही याला रँक 1 वर पण 100% ठेवू शकता। त्यानंतर जर आपण सेकंड कॉलेजचा विचार केला तर 9115 चॉईस कोड आहे। बीजे मेडिकल कॉलेज तुम्हाला पुण्यामध्ये बघायला भेटतं। या कॉलेजचा जर आपण विचार केला इनटेक कॅपॅसिटीचा टोटल 50 जागा तुम्हाला बघायला भेटतील। मोबाईल नंबर आणि या ठिकाणी मेल आयडी तुम्ही इथं चेक करू शकता किंवा वेबसाईट पण तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। हे पण कॉलेज जे आहे ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे आणि हे जुनच मेडिकल कॉलेज आहे, त्याच्यामुळे जे हॉस्पिटल आणि बीजे हॉस्पिटल दोन्ही पण नियर बाय सेमच येत आहे। तर तुम्ही रँक 1 रँक 2 या कॉलेजला तुम्ही तुमच्या चॉईसनुसार पण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। जर तुम्हाला पुणे आवडतंय तर बीजेला रँक 1 वर टाकू शकता, जर मुंबई आवडते तर जेजेला तुम्ही रँक 1 वर ठेवू शकता। त्यानंतर जर आपण थर्ड कॉलेजचा विचार केला तर 9212 एवढा तुम्हाला चॉईस कोड बघायला भेटेल। गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज तुम्हाला नागपूरचं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये बघायला भेटतं। 50 ची इनटेक कॅपॅसिटी, हे पण कॉलेज एकदम बेस्ट आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि हे पण जुनच कॉलेज तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर जर आपण 4 नंबरच्या कॉलेजचा विचार केला तर 9314 एवढा तुम्हाला चॉईस कोड बघायला भेटतो। गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग तुम्हाला छत्रपती संभाजीनगर मध्ये बघायला भेटेल। हे पण जुनच कॉलेज आहे, 50 सीटची टोटल इनटेक कॅपॅसिटी आहे, हे पण गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर जर आपण 5 नंबरच्या कॉलेजचा विचार केला तर डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तुम्हाला बघायला भेटेल नांदेडमध्ये। ह्या कॉलेजची पण इनटेक कॅपॅसिटी 50 सीटची आहे, गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला बघायला मिळतं। त्यानंतर 6व्या कॉलेजचा जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज तुम्हाला लातूरमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल सोबत बघायला भेटेल। 9367 एवढा तुम्हाला या कॉलेजचा चॉईस कोड बघायला भेटतो। 100 सीटची इनटेक कॅपॅसिटी आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कॉलेज जे आहे ते लास्ट 3 वर्षापासून फक्त ब्राउचर मध्ये बघायला मिळतं आपल्याला, चॉईस फिलिंग मध्ये कुठल्याही प्रकारे हे कॉलेज येत नाहीये, म्हणजे इथं ऍडमिशन होत नाही। त्यानंतर जर आपण पुढच्या कॉलेजचा विचार केला 7 नंबरचा तर लास्ट इयरला चालू झालेलं कॉलेज गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेज आहे जालन्याचं। तर जालन्याचं जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे त्यासोबत हे तुम्हाला कॉलेज बघायला भेटेल। टोटल इनटेक कॅपॅसिटी 50 सीटची आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तुम्हाला हे बघायला दिसून येईल। त्यानंतर जर आपण 8 नंबरच्या कॉलेजचा विचार केला तर 9422 एवढा चॉईस कोड आहे। बारामतीमध्ये गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेज चालू होत आहे आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे आहे ना जिथे एमबीबीएसचं कॉलेज आहे त्याच कॅम्पसमध्ये त्याच हॉस्पिटल सोबत हे गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला बघायला दिसतील। 100 सीटची टोटल इनटेक कॅपॅसिटी आहे, गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला हे बघायला मिळेल। त्यानंतर जर आपण 9 नंबरच्या कॉलेजचा विचार केला तर 9445 एवढा चॉईस कोड आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तुम्हाला कोल्हापूरमध्ये बघायला भेटतं। जिथं एमबीबीएस आहे तिथंच तुम्हाला ही बीएससी नर्सिंगची डिग्री 100% बघायला दिसेल। 100 सीटची इनटेक कॅपॅसिटी आहे या कॉलेजची पण आणि हे पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तुम्हाला दिसून येईल। त्यानंतर जर आपण 10 नंबरच्या कॉलेजचा विचार केला तर 9446 कोडवाला एक कॉलेज आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तुम्हाला मिरजमध्ये, मिरजचं जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे ना तर तिथं हे तुम्हाला बीएससी नर्सिंगचं कॉलेज जे आहे ते चालू होताना दिसून येत आहे। टोटल 100 जागा बघायला भेटतील, गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला हे दिसून येईल। त्यानंतर 11 नंबरच्या कॉलेजचा आपण विचार केला तर 9447 एवढा चॉईस कोड आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग नंदुरबारचं जे गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज आहे ना तर त्याच्यासोबत बीएससी नर्सिंगचं गव्हर्नमेंट कॉलेज ऍड होत आहे। टोटल 100 सीटची इनटेक कॅपॅसिटी आणि हे पण तुम्हाला एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बघायला भेटेल। 12 नंबरच्या कॉलेजचा जर आपण विचार केला तर 9222 चॉईस कोडचं कॉलेज आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे गोंदियामध्ये आहे ना तिथं तुम्हाला या वर्षीपासून जे आहे ते गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंगची पण डिग्री स्टार्ट होत आहे। 100 सीटची इनटेक कॅपॅसिटी आहे, हे पण तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज बघायला भेटतं। पहा, पहिले 6 जे कॉलेज होते ना लातूर पर्यंत तर ते जुने कॉलेज होते, नंतर जालन्याचं कॉलेज लास्ट इयरला चालू झालं आणि बाकीचे कॉलेज जे आहे ते लास्ट इयर ह्या वर्षी जे आहे तुम्हाला राज्यामध्ये चालू होताना दिसून येत आहेत। पहा, जे काही गव्हर्नमेंट कॉलेज होते त्यांची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किती आहेत आणि ते कोणतं कॉलेज कुठं आहे, इनटेक कॅपॅसिटी किती आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती शेअर करेन। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये राऊंड 1 चे नियम काय असतील, राऊंड 2 चे नियम काय असतील, डॉक्युमेंटचे नियम काय आहेत किंवा मग यावर्षी गव्हर्नमेंटची फीस किती असणार आहे, प्रायव्हेटची किती फीस असणार आहे त्याची सविस्तर माहिती या चॅनलवर तुमच्याबरोबर शेअर करेन। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा। त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी कडून पेड काउन्सिलिंग करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल आणि पर्सनल गाईड बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू।